एंड ये हमारे बीच सो आज आपसे मेरी नजर नहीं हट रही है ऐसे लग रहा है आपको थोड़ा सा और टेंशन भी हो रही है आपको देखकर, स्पेशली जब लड़कियों को। थैंक यू। कुछ शेयर करना था। यस नेवर व्हाट हैपेंस विद महिला से जीजा माता दामोदर की माँ, कौन है दामोदर की माँ? परफेक्ट। मदर मेरी स्टिलवेल, मदर मेरी स्टिलवेल कौन है? एडिसन की माँ, वही एडिसन जिसे स्कूल से निकाला गया था और एक माँ की पूरी शक्ति और शिद्दत ने उसे एक साइंटिस्ट बनाया। क्रिस्टियानो रोनाल्डो जो मेरा हमेशा फेवरेट रहा है और बस सभी का भी है, फुटबॉल का भी है, उसकी माँ और नवाज की माँ तक, नवाज की माँ ने उसे एक बात बहुत अच्छे से कही। जब नवाज स्ट्रगल कर रहे थे और उनके पास पैसे नहीं थे और वो वॉचमैन की नौकरी करते थे, तब उनकी माँ ने उन्हें कहा था, नवाज घबराना मत बेटा, कचरे की भी जगह चेंज होती है, कचरे की भी जगह बदलती है, तो तुम्हारी तो किस्मत डेफिनेटली बदलेगी। तो वो ताकत होती है एक माँ के जुबान में, उसकी सोच में, उसकी पॉजिटिविटी में। सो आज इसी सोच और इसी शिद्दत एक नई मूवी भी आ रही है। वी आर नॉट टॉकिंग अबाउट दैट शिद्दत। सो इसी माँ की शिद्दत, इसी माँ की ताकत को एक मन भरा पूरा सलाम देने के लिए, motherhood definitely is the biggest priceless gift onto this universe. So a big salute to all the mothers who have reached to us this day. To start with, I call upon for the welcome song, Soumya and Rekha. Thank you. स्वागतम स्वागतम मन की वीणा से गूंजित ध्वनि मंगलम। स्वागतम 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 स्वागतम। कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है। कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है। देव की भांति पूजन करे आज हम। स्वागतम 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 स्वागतम। मन की बगिया से हमने कलिया चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। मन की बगिया से हमने कलिया चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम। स्वागतम 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 स्वागतम। मन की वीणा से गूंजित ध्वनि मंगलम। स्वागतम 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 स्वागतम। माझ्या मुलांना नेहमी सांगते वर्गात की तुम्ही सकाळी उठलात, प्लीज मॅम तुझं नाम करेक्ट माय थँक्यू। सो मी माझ्या मुलांना नेहमी सांगते सकाळी उठल्या जेव्हा शाळेत येतात, शाळेत येतात, तर एक मोठी अशी मिठी मारून या आपल्या आईला। तर मला खरं खरं सांगा, त्यांना विचारू का तुम्हाला विचार, माझा तोच प्रश्न आहे, कोणाला विचारायचं मुलांना? किसको पूछना है? मम्मी को पूछ ले या आपको पूछ ले? मम्मी को पूछ ले तो हाँ, जस्ट रेज योर हैंड्स। हाँ ऊपर करो कितने बच्चे मेरे रूल्स को फॉलो करते हैं। ओके, दैट मीन्स ओनली आइनिश लव्स मी एंड आई लव यू बेबी। थैंक यू। जोक्स अपार्ट, इट इज सेड दैट इफ अ मदर वांट्स टू लिव हेल्दी, देयर किड्स शुड हग देम एवरी डे। रोज ऐसे करो,
babies start working, it is not only going to promote your health, it will also release happy hormones in your mind, which will keep your day very lively. आप बहुत खुश नसीब हो, आपके पास क्या है आपको तो कुछ पता ही नहीं है. Today they are alive and they are with you. You have the biggest treasure, the brightest position, my dear ladies. So please value them and value their worth. Love them unconditionally as they do. कितने सारे वायरस काम करते हैं, कितने सारे, मुझे लगता है कितने बड़ा तो टाइम है ना. बट एक रिलेशनशिप में जहाँ पे कभी वायरस नहीं आ सकता है, वो है मदर एंड चाइल्ड. दिस रिलेशनशिप इज सो अनकंडीशनल, और इसमें कभी मिलावट नहीं होती है और कभी ना होगी. Thank you so much for being with me. So, I call upon our more charismatic, and I have no words if I start defining him. A man with no introduction, the most marvelous, amazing, robust in attitude, and I'd love to attend his lectures, whenever time he sees, because he's just unbelievable. Mr. Mahendra Vaidya sir, please sir. Thank you. This side. Yeah. No? Which side now? पॉझिटिव्ह शब्द वापरला की किती वाटायला मला खूप टेन्शन आलं. म्हटलं मी काय पॉझिटिव्ह विजिटिव्ह असो. आपल्या शाळेच्या प्राचार्य वैद्य मॅडम, जगन्नाथन मॅडम आणि दर्शना मॅडम, शर्मिला मॅडम, नीलम मॅडम, सगळ्यांची नाव घेता शक्य नाही, पण सगळा स्टाफ, इथं जमलेल्या सगळ्या माता आणि माझे रंगीबेरंगी कपड्यातले छान छान देशिकारे बाळ. आजकाल बाळ शब्द वापरला की प्रोफेशनल लोकांना लागतो. नो, यू शुड कॉल स्टुडंट. This is an exception. Thank you, sir. आज नवरात्र आहे, नवमी आहे आणि गुरुवार आहे, आणि तुमच्यासारख्या मातांसमोर बोलायचा प्रसंग आलेला आहे. खूप छान वाटतं, कारण मी स्वतः शाबरी मातेचा भक्त आहे. त्यामुळे आईचा महिमा काय आहे आणि आईची ताकद काय असते याची मला कल्पना आहे. आणि ही कल्पना मलाच आहे का? नाही, विशेषतः मुलांनी नीट ऐका मी काय बोलणार. ही मलाच कल्पना आहे का? असं नाही. तर फार प्राचीन काळापासून मोठमोठ्या साधू संतांना सुद्धा माऊली असं म्हणतात. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर पप्पा म्हणत नाही, ज्ञानेश्वर माऊली. कारण आई आणि मुलगा किंवा मुलगी यांचं नातं भावनिक इतकं छान असतं की ते शब्दांच्या पलीकडे. म्हणजे लोकांनी त्याच्यावर PhD केलेली आहे, तरी सुद्धा आई आणि मुलगा यांचं नातं काय आहे आणि ते कसं व्यक्त करायचं हेच अजूनपर्यंत मोठ्या मोठ्या माणसांना कळलं नाही. तर मी त्याच्यावर जास्त काही बोलूच शकत नाही, कारण मी पण तुमच्यासारखाच सामान्य कुटुंबातून आलेला, गरिबीतून आलेला एक स्टुडंट. पण महत्वाचं हे आहे की पूर्वी आई आणि मुलगा हे नातं व्यक्त करावं लागत नसे. म्हणजे मला तर आठवत आहे, खेळायला जाताना हात धुतले की आईच्या पदराला हात पुसून खेळायला पाहिजे. आता आईला मुळात पदरच नसतो बऱ्याच. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि का असं का व्हायला लागलं याचा ज्यावेळेला विचार करतो मी, कारण मी पण, माझे पण क्लासेस आहेत, माझ्याकडे पण तुमच्याच एवढीच बाळं आहेत. तर टेक्नॉलॉजी आहे. आता खरं तर टेक्नॉलॉजी यायला पाहिजेच होती, कारण माणूस जसा जसा प्रगत होत गेला तसं तसं त्यांनी वेगवेगळे तो शोध लावत गेला आणि माणसाचं जीवन सुखी झालं. पण काही टेक्नॉलॉजीज अशा आल्या की
की ज्यांनी माणसांमधली दुरी वाढवली आणि आज मुलांच्या आणि आयांची किंवा पेरेंट्सची रिलेशन्स बघताना मला हे खूप कुठेतरी जाणवायला लागलं. त्यात करोना आला, 2 वर्ष सगळे घरीच, अभ्यासात लक्ष नाही. हे किती करणार अभ्यासाचं मुलं मला वाटतं. घरी पण पप्पा मम्मी जरी जॉबला असले तरी वर्क फ्रॉम होम. आणि मग अशा याच्यामध्ये कुठंतरी एम्प्टी माइंड डेव्हिल्स हाऊस व्हायला लागलं. हळूहळू मनामध्ये नाही ते विचार यायला लागले आणि असलेले चांगले भावनिक संबंध बिघडायला. काही दुसरं कारण नाही, कुणी भरवायला आलं नाही मनामध्ये किंवा काही नाही. पण आता कोरोना संपण्याच्या मार्गावर, आता बऱ्याच जणांना वॅक्सिनेशन झालेलं आहे, बरेच जण आता बाहेर फिरायला लागले, तरी सुद्धा हे प्रश्न आपल्या समोर येतात. बरेचसे पेरेंट्स माझ्याकडे येतात, ऐकतच नाही तुला, मुलगी ऐकतच नाही, असं का व्हायला लागलं. आणि म्हणून आजचं माझं जे काही मी बोलणार आहे ते जास्त माझ्या बाळांसाठी. आईच असं करत नाही, आईच तसं करत नाही, आईच मोबाईल देत नाही, ही कारणं आता खूप व्हायला लागली. आपल्याला कुठेतरी या कारणांचा विचार केला पाहिजे आणि आपलं कुटुंब मानसिक दृष्ट्या स्थिर कसं राहील हे आपल्याला बघायला. आई दिवसभर मरते, आपण काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही. आपण ताट तसं सोडून जातो, आपण घातलेले कपडे तसेच फेकून देतो आणि उलट आपण आईवर ओरडायला तयार असतो. पप्पांची काही वेगळी परिस्थिती नाही, पण पप्पांना थोडं दबून असतो आपण, कारण सगळा भाग आईवरच निघतो आपण. कारण पप्पा मग हाताची भाषा वापरतात ना, परवडत नाही आपल्याला. आई नाही फार काही करू शकत, पण आई आहे ना, आई हा दयेचा सागर आहे असं सांगू संतांनी. आई हा करुणेचा सागर आहे. शी इज अन ओशन ऑफ काइंडनेस. आणि अशा काइंडनेसला तुम्ही दुखावताय न पडत, हे फार चुकीचं. कारण आपली आई वडिलांवर श्रद्धाच राहिलेली नाही. बरेच जण माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, सर आमचा तुमच्यावर फार विश्वास आहे. आणि माझ्यावर विश्वास आहे ते मान्य आहे, पण स्वतःच्या आई वडिलांवर आहे का विचारा. स्वतःच्याच मनावर विचार की माझ्या आई वडिलांबद्दल माझ्या मनात विश्वास आहे का, श्रद्धा आहे का. नाही. आणि मग महत्वाचं काय की ही श्रद्धा नसल्यामुळे आपण आपल्या आईपासून वडिलांपासून दूर चाललोय. आणि हे करत असताना आपण गाडी मात्र काय छान म्हणतो, सोडू तुझा माझ्यावर भरोसा नाही. कारण मम्मी पप्पांचाच तुझ्यावर भरोसा नाही तर सोडू कुठून ठेवणार तुझ्यावर. विचार करण्यासाठी गोष्ट. ही टेक्नॉलॉजी आली, या टेक्नॉलॉजीने मोबाईल आणला. मोबाईल खरोखरीच या टेक्नोलॉजी का एक अत्युत्कृष्ट आविष्कार है. क्यों? क्योंकि अगर हम दूर है, किसी संकट में है, तो हम कॉल करके बोल सकते. पण मोबाईलचा उपयोग आता आपण खेळायला सुरुवात केली. कंटाळा आला, खेळायला सुरुवात. आता एक कुठली तरी गेम ट्रेंडिंग आहे. मला मुलं सांगते, ताट बसा मुलं, ताट बसा. हा मला सांगा बरं, खरं सांगायचं, घाबरायचं नाही. मला एक सांगा, आता सर्वात ट्रेंडिंग गेम कोणती चालली आहे? फ्री फायर. त्याच्या खरोखर पटकन सांगायचं, खूप मुलं खेळतात, त्याच्यात मारामारी खूप असते. कोणती गेम? पबजी. आणखी कोण सांगू शकेल? फटाफट सांगा, वेळ नाही असते. सीओडी आहे. बरं, आता मला एक सांगा, नक्की रिकाम्या जागा भरायच्या. मला एक सांगा, एक खूप छान चित्रपट आवडता, सैराट. त्यातल्या हिरो
आमदार झाल्यासारखं बघा. हा आपल्या मार्गशीर्षात या गुरुवारचा प्रसंग आहे. देश नक्की पुढे जाणार. 150% देश पुढे जाणार. आपल्याला हे लक्षात राहतं, मग अभ्यास का नाही लक्षात राहत? आता नीट लक्ष द्या. आपल्याला एक एम ठेवून पुढे जायचं. मी जास्त बोलणार नाही. पहिला आपल्याला मोबाईलवरच्या गेम्स बंद करायच्या. पहिलं अर्धा तास एखादी गेम खेळणं सोडून द्या, पण मुलं तास तास त्या गेमवर असतात. आणि आईने समजा सांगितलं, अरे बाळा संध्याकाळी 7 वाजता बस. ती वेळ बिलकुल चुकत नाही. बघा इथे सगळ्या माता बसलेल्या आहेत. वेळ नाही बिलकुल चुकणार. 7 म्हणजे डॉट 7ला वाटलं. आणि 7 ते 7:30 म्हणलेलं असेल, 7:30 आई गेली की अंगावर येणार. असं पण असतं. विचार करा तुम्ही. आणि ह्यात एक आणखी सिरियस गोष्ट आहे. मी आजकाल बरेच क्राईम पेट्रोलचे एपिसोड बघतो. बऱ्याच मोडस ऑपरेंडी गुन्हेगारांची त्याचा अभ्यास चाललाय सध्या माझा. तर ह्या गेम्स मध्ये कुठंतरी आपल्या अंतर्मनावर परिणाम करणारे पण न दिसणारे संदेश असतात. मारा मारा, यांचा उपयोग नाही, मारा. तुम्ही कशा करता जगताय. आणि आता सिद्ध होत चाललंय आवड. आणि मग तो मुलगा व्हायलंट बनायला. एकदा तो मुलगा व्हायलंट बनायला लागला की परत त्याला ती गेमच खेळावीशी वाटते. दुसऱ्या गेम मध्ये त्याला इंटरेस्ट नाही. विचार करा, मी फार मोठा धोका पुढचा सांगतोय. आणि एकदा ह्या गेमच्या आहारी आपण गेलो की मग आपल्याला आपल्या ध्येयापासून भरकटायला होतं. हे जर भरकटू द्यायचं नसेल तर पहिल्यांदा ही गेम बनली. स्ट्रेस येतो, लई टेन्शन येतं. आमच्या सोसायटीतला सिनियर केजीचा मुलगा काल मला म्हणतो, सर आयुष्यात लई टेन्शन. त्याची मम्मी तिला म्हणलं, अरे बाळा तुला अजून काही गोष्टी करता येतात का? सकाळी मम्मीलाच करून द्यावा लागेल. सिनियर केजीतला मुलगा म्हणतो आयुष्यात टेन्शन आहे. याचा अर्थ आपण कुठं चाललो याचा विचार करा. म्हणून पहिल्यांदा बंद करायच्या बुक्स. मोबाईल पाहिजे तो आपल्याला काही महत्वाचा अभ्यास करायचा असेल, काही रेफरन्स बघायचे असतील तर, काही मेल्स आले असतील तर, किंवा एखादा मेसेज पाठवा. आजकाल व्हॉट्सअप चॅटिंग तर फार चाललंय. गपचूप झोपल्यावर पांघरूण घेऊन कुणाला एवढे मेसेज करतात काय माहिती. आमच्या आयुष्यात आमच्याकडे मोबाईलच नव्हता. मी पार बीएससीच्या लास्ट इयरला गेल्यानंतर पहिला लँडलाईन आला. सगळ्या अख्ख्या कॉलनीला कळलं होतं वैद्य सरांकडे लँडलाईन आला. गरज नव्हती ना आम्हाला, ना मोबाईलची गरज होती ना लँडलाईनची गरज होती. पण आता जे मोबाईल आलेले आहेत ते ती टेक्नॉलॉजी चांगल्यासाठी याचा विचार करून आपण ती टेक्नॉलॉजी वापरायला. माझ्या स्टुडंट्स पैकी 90% क्लासच्या स्टुडंट्सची मी पबजी, फोर्टनाईट, आणखी काय काय कॅश कॉल ऑन ड्युटी का काहीतरी प्रकार असतो. आणि एक ती गाडी असते, त्या गाडीनं तो बॉल ढकलायचा असतो आणि तो बॉल ते गोल होतो. आणि ती फोर्टनाईटच आहे बघा. त्या असल्या गेम्स खेळून आपल्याला पुढे जाता येणार नाही, एवढं नक्की लक्षात ठेवा. कारण जेव्हा आपण भरकटतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स कमी झालेला असतो, कारण आपला अभ्यास कमी पडलेला असतो. आणि एकदा कॉन्फिडन्स कमी झाला की स्वतःबद्दलचा ज्याला सेल्फ एस्टीम म्हणतात तोही कमी होतो. स्वतःबद्दल जो विश्वास असतो तो विश्वास जेव्हा कमी होतो तेव्हा स्वतःबद्दलचा आदर सुद्धा कुठं ना कुठं तरी कमी होत असतो. आणि अशी मुलं डेफिनेटली भरकटतात. मी बऱ्याच मुलांना विचारतो, म्हणजे आपल्या इथल्या मुलांना विचारतो, बाकीच्या मुलांना विचारतो, तुला काय व्हायचं? तर त्यांना लई टेन्शन. अजून काय डिसाइडच नाही केलं, बघू. हा, मी असं म्हणत नाही की एखाद्या मुलांनी चौथीतच डिसाईड करायला पाहिजे. कारण मी चौथीत होतो त्यावेळेला मला एसटीचा कंडक्टर व्हावं असं वाटत होतं, कारण तो उभा राहून तिकीट काढतो.
नंतर कित्येक दिवस मला एसटीचा ड्रायव्हर व्हावंसं वाटत होतं, कारण तो कशी गाडी उभी करतो, त्याला काय अर्थ नव्हता. पण आता 9वी 10वीत आल्यानंतर आपल्याला एक एम पकडायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय. आपल्या मनावर आलेला स्ट्रेस घालवायचा असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नुसतं विठ्ठल 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 म्हटलं तरी तरंग छातीमध्ये निर्माण होता. भगवान का नाम लेने के बाद जो लहरें पैदा होती है त्यांनी बीपी डाऊन होतं, प्रॉपर व्यवस्थित होतं बीपी. गरज नाहीये कुठल्याच दुसऱ्या गोष्टीची गरज नाही, फक्त नामस्मरण आणि ईश्वराची भक्ती याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला राहिलेला नाही. आणि म्हणून आता आपण बघतो आयुष्यभर US मध्ये लोक, आता माझा भाऊ US मध्ये पुष्कळ मला सांगतात, तिथे अंधश्रद्धा जास्त आहे. तिथल्या लोकांना आता वाटायला लागले की अरे हो, इंडियाचं कल्चर फार जबरदस्त कल्चर आहे, कारण तिथं आईला मान आहे, तिथे वडिलांना मान आहे, तिथली मुलं संस्कारी आहे, आणि आपण मात्र त्यांचं अनुकरण करतो. हे कुठंतरी टाळलंच पाहिजे. आणि आजचा दिवस हा लिहून ठेवा. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या, मोबाईल सोडूनच द्या ना, गरजच नाही मोबाईलची. कंटाळा तर थोडा व्यायाम करा. कारण आजकाल काय झालंय, बसून बसून नुसतं खातात लोक. व्यायामाच्या नावाने शिवले. बऱ्याच जणांची वजनं मी वाढलेली बघितली. पोट तर इतकी वाढली आहे, धाप लागते. आणि मी बघितलं, मॅडमला माहिती आहे, माझ्यापेक्षा लहान आहे व्यक्ती, तरी केवढं पोट वाढलंय. कारण खूप खायचं आणि व्यायाम नाही. मग पोट बिघडतं, पोट बिघडलं की डोकं बिघडतं, आणि डोकं बिघडलं की सगळंच बिघडतं. म्हणून आपल्याला व्यायाम केलाच पाहिजे. मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे, पक्की गोष्ट. व्यायाम केला पाहिजे, पक्की गोष्ट. तिसरं महत्वाचं म्हणजे, मला नाही वाटत कोणी करत असेल म्हणून, थोडी फार आईची सेवा करतो का आपण? मला जरा सांगा. थोडं तरी पाय दाबून देतो का? मी नुसते ना असं नका करू, त्याला काही दाब नाही येते करण्यात. आईचे कधीतरी कुणीतरी पाय दाबलेले मी तर नाही, मला तर नाही अनुभव आला. तुम्ही तुमच्या घरी येत नाही कोणाच्या, कारण ते कमीपणाचं वाटतं. आईचे गर्लफ्रेंड असते तर वेगळी गोष्ट, आईचे पाय आणि ते दाबायचे असतात, चुकीची गोष्ट. आणि मग माझ्याकडे येतात, सर आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी. आपण ते याच्यावर बघतो की नट्या आल्यानंतर कशा त्यांच्या मागे लोक धावतात, सगळं खोटी दुनिया आहे. आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे, आपल्या आईला आपल्या वडिलांना सुखीच ठेवायचं आहे. त्यासाठी मोबाईल गेमिंग बंद, व्यायाम सुरू. तिसरं, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना मी नामस्मरण कसं करायचं शिकले. कारण काही गोष्टी या बाह्य मनावरच आपल्या बिंबल्या जातात, त्या अंतर्मनात जातच नाही. आणि आपल्या मनाची शक्ती प्रचंड शक्ती कुणालाच कळलेली नाही अजून. आणि आजकाल लोक बरेच येतात, आम्ही ब्रेन मॅपिंग करतो. अरे MS झालेल्या डॉक्टरांशी बोललो ब्रेन सर्जरीच्या, ते म्हणजे आम्हाला ब्रेनचा 1/3 भागच माहिती. ब्रेन काय आहे, त्याचं फंक्शन कसं असतं, मन कुठं आहे हे आम्हाला कळलेलंच नाही, जे आपल्या अध्यात्माने सांगितलंय. आणि म्हणून मी त्या दिवशी पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं तुकाराम महाराज म्हणतात. पण आपल्याला तुकाराम महाराज पूर्वीचे वाटतात. धोतर घातलेल्या माणसाला कसलं, त्याला पण अक्कल कोणाला असते? शॉर्ट्स घालतो, जीन्स, बनियनवर फिरतो, हातात दारूची बाटली असते, तो शहाणा किंवा ती शहाणी. हे पक्का आपल्या मनावर बिंबलेलं आहे. आपल्याला दुसऱ्या संस्कृतींशी घेणं नाही, आपल्याला फक्त आपल्या देशाचा, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायचा. आजपासून जे लोक हे सुरू करतील त्यांचं कल्याणच कल्याण. चौथी महत्वाची गोष्ट, फार वेळ लांबवणार नाहीये, कारण मला माहिती खाली गोष्ट खूप खतरनाक असते, पायाला मुंबई सगळे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं नियोजन करत
पिझ्झा खायचा का आई? ती म्हणते काय? नाही पोळी करणार आहेस का? त्यांनी पोटावर परिणाम व्हायला लागलाय, पोटाचे स्टे व्हायला लागले, विकार व्हायला लागले. म्हणून वेळेचं नियोजन करा. काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो, रविवारी मम्मी मला झोपू द्या, 11 वाजेपर्यंत कार्तिक म्हणून काका झोपलेला असतो. 11 वाजेपर्यंत सकाळी. आणि एरवी किती वाजता उठतात? 6 वाजता. लक्षात ठेवा, बॉडीचा मेटाबॉलिझम सगळा बिघडतो. एक दिवस सुद्धा उशिरा उठला तरी बॉडी का मेटाबॉलिझम चेंज होता. द होल मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी गेट्स चेंज and that leads to severe problems in future. 40 नंतर कळायला लागतं की अरे आपण ज्या भयानक चुका केल्या त्या चुका आता आपल्याला बघतात. वेळेवर गोष्टी, जेवायचं वेळेवर. कोणी येऊ न येऊ, माझी मी चपाती भाजी घेणार किंवा पोळी भाजी भात काय असेल ते घेणार, जेवण. सकाळी एवढा नाश्ता जो मम्मी देईल, आई देईल आणि आई व्यवस्थित देते. आपला आईवर विश्वासच नसतो. आई व्यवस्थित देते. कोई भी मदर, any mother gives nice breakfast to each and every child because she is after all a mother. म्हणून वेळेवर खायचं. अभ्यास कधी करायचा त्याचं एक टाइम टेबल बनवायचं. आता हे टाइम टेबल मी पुढच्या वीक मध्ये ज्या वेळेला लेक्चर द्यायला येईल त्यावेळेला बघा. पूर्ण दिवसाचं नियोजन केलेलं असलं पाहिजे. तुम्ही खेळा, अनेक गोष्टी खेळता येतात. घरी बसल्या बसल्या पत्ते खेळता येतात, चेस खेळता येतं. आता करोना कमी झाल्यामुळे बाहेर थोडंफार क्रिकेट खेळता येतं, मास्क लावून का होईना. थोडंफार उड्या मारता येतात. हे सगळं नियोजन करून समोर लावायचं. त्यांनी तुम्हाला खूप फायदा होतो. त्यानंतर आपल्याला कोणता विषय आवडतो? अनेक विषय. कुठल्या विषयात आपल्याला काय करायचंय याचा विचार आत्तापासूनच केला पाहिजे. 10वी पास झाल्यावर करून होत नाही, कारण त्यांनी खूप प्रॉब्लेम्स येतात. माझ्या एका विद्यार्थिनीला आई मला ठरवलं IIT करायचं. मग घेतलं कोचिंग क्लासला ऍडमिशन. नंतर जरे ना IIT, मग आई आणि मुलगी माझ्याकडे आल्या. तिच्या मम्मीने रडायला सुरुवात केली. मी म्हटलं आधीच सांगितलं होतं. तिचा ओढा कॉमर्सकडे आहे, पण सगळे जात आहेत म्हणून मी पण IIT करणार हे चुकीचं आहे. म्हणून आता आपला एम ठरलं पाहिजे आणि त्या एम नुसार नियोजन करून आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. आत्ताचं एम आहे मला 100% मिळवायचे CBSE मध्ये. त्यानुसार विषयवार आपल्याला नियोजन करता आलंच पाहिजे. त्यासाठी दुसऱ्या कुठल्याही काउन्सिलरकडे जायची गरज नाही. जगात पुष्कळ आहेत काउन्सिलर. काय गरज आहे काउन्सिलिंगची? अरे नामस्मरण करता करता मोठ्या मोठ्या लोकांनी तुकारामांनी गाथा लिहिली, ज्ञानेश्वरी सांगितली, नामदेवांनी अभंग रचले, रामदासांनी मनाचे श्लोक सांगितले. कशाला पाहिजे? काय कोणी काउन्सिलर होता का? नाही ना. मग काय होतं? मनाची ताकद होती, मनाचा निग्रह होता की नाही मला समजा इंजिनिअरिंग करायचंय, मला मेडिसिन करायचंय, मला CA करायचंय, मला CS करायचंय, मला आर्किटेक्चर व्हायचंय, मला NDA जायचंय. तर तसाच आपल्याला तोच विचार 10वी नंतर ठेवला पाहिजे. पण 10वी पर्यंत सगळ्या विषयांना आपल्याला न्याय देता आला पाहिजे. म्हणून ते टाइम टेबल तयार करायचे. किती वाजता उठणार याच्यापासून किती वाजता झोपणार इथपर्यंतचं सगळं टाइम टेबल करायला पाहिजे. आणि मातांना माझी एक विनंती की तुम्ही त्यांच्याबरोबर बसा आणि त्यांच्याबरोबर बोला. कारण आजकाल बऱ्याच पेरेंट्सना वेळच नसतो. ए बाबा मला हे कळत नाही, तुझे करायचं काय प्रश्न? बसायचं त्याच्याबरोबर, तिच्याबरोबर किंवा आपल्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर बसून वेळेचं नियोजन करायचं. बाबा इतके दिवस, आणि मग बघू तुमचा कॉन्फिडन्स कसा येतो. कॉन्फिडन्स यायचा असेल तर नियोजनबद्ध प्रयत्न करावेच लागतील. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आपल्या मनाची ताकद आपण वाढवली पाहिजे. मी जोपर्यंत इथे आहे, शिकवतो आहे, किंवा जोपर्यंत मी या स्कूलशी अटॅच आहे तोपर्यंत मी तुमची ताकद वाढवत आहे. पण मनाची ताकद जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत कुठल्याही काउन्सिलरकडे जा, काहीही होणार नाही. आणि मनाची ताकद वाढवायची असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी संन्यासच घ्यायला पाहिजे, असं नाहीये. संन्यास घ्यायची काही गरज नाहीये.
आपल्याला फक्त नामस्मरण करायचे 10 मिनिटं. तुमचा कुठला आवडता देव असेल तो घ्या, नामस्मरण करा फक्त 10 मिनिटं. बघा किती फ्रेशनेस येतो. आणि पॉझिटिव्ह एनर्जी काय असते, एकदा तुमच्या मॅडमनी जर मला परमिशन दिली तर पॉझिटिव्ह एनर्जी मी देईन बाळांना. तुम्हाला तेव्हा कळेल की अरे काय पॉझिटिव्ह एनर्जी, काय आनंदाच्या लहरी व्हायला लागल्यात माझ्या शरीरातून, इतका उत्साह येईल, सगळी निगेटिव्हिटी पळून जाईल शरीरातून. आणि मग तुम्ही म्हणा कशाला पाहिजे काउन्सिलर. आणि म्हणून बोलते सद्गुरू वामनराव पै बोलते ऐकून ते म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरंच आहे, दुसरं कोणी येत नाही. कोरोना झाला होता ज्यांना त्यांच्या मदतीला कोणी आलं ना, कोणी नाही. तुम्हाला दुःख झालं तर तुमची मम्मी फक्त तुमच्याजवळ बसेल पण तुमच्या वेदना घेऊ शकणार नाही. म्हणून आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे आणि त्यासाठी मन प्रिपेअर करा. याच्या 4 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, त्या 4 गोष्टींवर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करा. मोबाईल बंद, व्यायाम करणं, खाणं. मध्ये मला कोणीतरी म्हणत होतं की आमची मुलगी खातच नाही, फक्त अभ्यास करते. असंही करून चालणार नाही. गोष्टी कोणकोणत्या सांगितल्या मी? मोबाईल बंद करायचा, आई वडिलांवर श्रद्धा ठेवायची, चांगलं खायचं, लेज नाही, कुरकुरे नाही, पिझ्झा नाही. एका वेळेला 6 महिन्यातून एकदा पिझ्झा खाणं ठीक आहे. भाजी भाकरी पोळी वगैरे काय असेल ते व्यवस्थित खायचं, व्यायाम करायचा आणि वेळेचं नियोजन करायचं. 5 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. या 5 गोष्टी जे पाळतील, पण तिच्या मनातली शक्ती जागृत करणारा टीचरच तिला मिळाला नव्हता आणि म्हणून ही परिस्थिती झाली. आणि मग तिनं नामस्मरण सुरू केलं. आणि आश्चर्य म्हणजे आता आजकाल फॉरेनमध्ये रिसर्च चाललेला आहे की तिला संकेत मिळतात. त्या दिवशी तिचे वडील सांगत होते मी गाडी लावली झाडाखाली, ती पटकन म्हणली पप्पा लगेच गाडी काढून तिकडे लाव. मी गाडी काढून तिकडे नेली तर वाऱ्याने झाड पडलं. ही जी पॉवर आहे मनाची, ही मनाची पॉवर आहे. याच्यामध्ये काही जादू नाही, याच्यामध्ये काही मॅजिक नाही. ही मनाची पॉवर आपल्याला वाढवायला म्हणजे अभ्यास करता करता आपल्याला कळलं पाहिजे हा प्रश्न येणारच आणि तोच येतो. करून तर बघा एकदा, आपण करतच नाही आणि नावं ठेवतो. बघा ना एकदम 10 मिनिटं कंटिन्युअस विठ्ठला 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 म्हणून बघा किती तुमचं म्हणजे किती फ्रेशनेस येतो. अगदीच कंटाळा आला तर भीमसेन जोशींसारख्या मोठ्या गायकांची गाणी ऐका, त्यांचे आलाप ऐका. आपण मायकल जॅक्सन ऐकण्यापेक्षा लता मंगेशकर किंवा भीमसेन जोशी ऐकलं तर ते जास्त फायदेशीर. आजकाल ते इंग्लिश सॉंग झाले, काय बोलतात तेच कळत नाही, नुसते कर्कश ओरडते. खरं की नाही मुलांना? खरं सांग. त्यांनी काय होणार आहे, ब्लड प्रेशर इतकं वाढणार आहे, स्ट्रेस येणार, स्ट्रेस आले की सगळंच चुकीचं होत जातं. आपल्याला ते करायचं नाही. तेव्हा या 5 गोष्टी जे करतील, हे 5 पांडव ज्यांच्याकडे असतील त्यांना चॅटिंग म्हणतात. मग एक दिवस त्या सुप्रिया आल्या आणि त्यांनी चिडल्या होत्या. त्यांनी एका बाईच्या हातात मोबाईल काढून त्यांना म्हणले यांच्या आधी मोबाईल बंद करा तर पोहोचणार. आता त्यांना पण कळणार सुप्रिया, पण खरंच होतं ते सतत मोबाईलवर चॅटिंग. मुलांना वेळ दिलाच पाहिजे, मुलांना वेळ देण्याची गरज आता आलेली आहे. कारण मुलं आता मनाने अस्वस्थ झालेली आहेत. सतत घरात बसवून एवढी प्रचंड एनर्जी असलेल्या बाळाला तुम्ही नुसतं बसवून ठेवलं तर काही दिवसांनी तो मनाने अस्वस्थ होईल. आणि मन जेव्हा अस्वस्थ होतं तेव्हा काय वाटेल ते घडू शकतं. बऱ्याच लोकांना, बऱ्याच घरांमध्ये मी असंही बघितलं की आई फार चिडचिड करते. विद्यार्थी मित्रांनो आणि माझे विद्यार्थी मैत्रिणींनो, एक लक्षात ठेवा, एका वयामध्ये स्त्रीच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होत असतात आणि त्या हार्मोनल चेंजेसमुळे कदाचित आपल्या मम्मीची चिडचिड होत असेल. हा सुद्धा विचार आपण सायन्सचे स्टुडंट्स म्हणून केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मम्मीला सपोर्ट केला पाहिजे. याचा अर्थ पप्पांना बोलायचं असं नाही, कारण मी एक पप्पा आहे. तेव्हा मम्मीला सपोर्ट करायचा, पप्पांना सपोर्ट करायचा. आणि जर आईची चिडचिड झाली तर ठीक आहे, समजून घ्यायचं आपण थोडंसं, कारण आपणही त्याच वयात जाणार आहोत. जेव्हा मग आपल्याला आपल्या मुली किंवा मुलगी बोलेल तेव्हा कसं वाटेल, किती वाईट वाटेल, अरे मी माझ्या आईला दुखवलं, माझ्या पप्पांना दुखवलं.
तर या 5 गोष्टी करा. 5 गोष्टी केल्याने तुमचं आयुष्य सुंदर होणार आहे. मी आहे ना तुमच्या त्याला काही जपानचा ऍड्रेस पाठवले, शोधून काढावं लागेल आपल्याला. फॉरेनच्या मुलांबरोबर एक्सचेंजेस करायचे शोधून मी जेव्हा काढलं तेव्हा लोकांच्या लक्षात की आपण शोधणं तर सापडतं सगळं. आणि म्हणून आजच्या या दिवशी खूप छान दिवस आहे आजचा. आजच घरी गेल्यानंतर मम्मीला सांगा, लगेच नियोजनाला लागा, लगेच तुमच्या वागण्यामध्ये फरक पडला पाहिजे. आणि पहिला तो मोबाईल बाजूला ठेवा. जे मोबाईल बाजूला ठेवतील त्यांचं कल्याण होईल. जे सतत मोबाईलवर खेळतील त्यांचं कधीही चांगलं होणार नाही. काहीतरी डोळे खराब होतील, मन खराब होईल, बॉडी खराब होईल, सगळंच खराब. आणि तुम्ही माझे स्टुडंट आहे त्याचा मला फार अभिमान आहे. हळूहळू यायला लागलाय कॉन्फिडन्स. 9वीच्या मुली परवा दिवशी मी बघितलं किती सुंदर उत्तर देत होते, त्यांना अवघड उत्तर देत होते. पण मुलं मात्र तशीच बसली. कारण अभ्यासच नाही करत आपण. अभ्यास करा, सगळं चांगलं. हळूहळू कॉन्फिडन्स वाढ, हळूहळू कॉन्फिडन्स वाढ. एकदम वाढणारी गोष्टच नाही कॉन्फिडन्स. हळूहळू कॉन्फिडन्स वाढला की मग तुम्हाला वाटायला लागणार आहे आपण पण काही कमी नाही. आणि कॉन्फिडन्स चेहऱ्यावर नसतो. हा जमाना मला माहिती आहे, तो सुंदर दिसतो त्याच्या मागे जातात. काही नाही, मी कुठं सुंदर आहे म्हणजे आईला नेहमी म्हणतो तू सुंदर असतेस तर तू पण सुंदर राहूस. आई म्हणजे याला 5 फुटाचा देह दिलाय ना तुला, त्याचं कल्याण कर ना, त्याचा उपयोग कर. चेहरा काय बघतो म्हणून मी मुलांना सांगतो, चेहऱ्यावर काय नसतं. तुमचं मन कसं आहे, तुम्ही किती डिटरमाइंड आहात हे महत्वाचं. आणि असाच एक मुलगा होता, तो ग्रीन वाला कोण आहे, आयनेश. असाच एक मुलगा होता, मी फोटो पण शेअर करेन. त्याचं नाव मनोज होतं, मॅडमला पण माहिती आहे. आणि तो 10th असा खाली बसायचा. आणि मी त्याला म्हणाला, तुझी पर्सनॅलिटी इतकी चांगली आहे मनोज, तू नक्की पोलीस होशील, मला तुला पोलीस झालेलं बघायचं आहे. आणि आज त्या मुलाने इतका अभ्यास केला, आज तो मुलगा रांची जवळ हजारीबाग डिस्ट्रिक्ट मध्ये सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस या पदावर. परवाच फोन आला होता मला, या सर, आणि तुमचं जे स्वप्न होतं की मला लोक सलाम करतायत, मी म्हटल्याबरोबर सर म्हणून उभे राहतात, ते तुमचं स्वप्न मी पूर्ण केलं. एका टीचरची ही जादू आहे. मी कोणी राजकारणी नाही, मी कोणी मॅजिशियन नाही, कोणी नाही, पण मी एक टीचर आहे. आणि एक टीचर क्रांती घडवून आणू शकतो. टीचर कॅन ब्रिंग रिव्होल्युशन. रिमेंबर, सामान्य टीचर. म्हणून आजपासून आपलं कुटुंब कसं सुखी राहील